गुड मॉर्निंग फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं आजच्या प्री मार्केट रिपोर्टमध्ये. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या प्री मार्केट रिपोर्टला आणि जाणून घेऊयात की आज आपल्या स्टॉक मार्केटमध्ये काय होऊ शकतं ते. त्याआधी तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे त्यावरती क्लिक करून आपल्या डीमॅट अकाउंट देखील ओपन करायला विसरू नका. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या भागाला. मित्रांनो, काल रात्री जर आपण US मार्केट पाहिलं तर US मार्केट ॲक्च्युली ग्रीनमध्ये ओपन झालं होतं, परंतु जाता जाता ते बऱ्यापैकी रेडमध्ये क्लोज झालं आहे. ऑलमोस्ट अर्ध्या टक्क्याच्या आसपास तिथे त्यांचे तीनही इंडेक्सेस जे आहेत तर ते रेडमध्ये क्लोज आहेत. त्यांच्यावरती साहजिकच आहे की जे काही US शटडाऊन झालेलं आहे अजूनही ते शटडाऊन निघालेलं नाही आहे. त्यामुळे तिथल्या स्टॉक मार्केटवरती आता थोडंसं प्रेशर येणं आपण काय म्हणू शकतो की गरजेचंही आहे. जर आता आपण बाकीच्या गोष्टी पाहिल्या म्हणजेच युरोपियन आणि एशियन मार्केट जर पाहिले तर ते मोस्टली US मार्केटलाच फॉलो करतात. त्यामुळे तिथं जर आपण पाहिलं तर मोस्टली मार्केट्स डाऊनच आहेत. जर आपण गिफ्ट निफ्टी पाहिलं तर गिफ्ट निफ्टी इंडिकेट करत आहे की मार्केट साधारण 30 ते 40 पॉईंट गॅप डाऊन ओपन होईल, ज्याला आपण ऑलमोस्ट फ्लॅट म्हणू शकतो. आता काल जर आपण आपल्या मार्केटमध्ये पाहिलं तर कुणालाही एक्सपेक्टेड नव्हतं की एवढ्या इझिली जो काही रेजिस्टन्स आहे साधारण 25,500च्या आसपास तर तो एवढ्या इझिली ब्रेक होईल असं बिलकुल वाटत नव्हतं. आता आपण जर पाहिलं तर मार्केट आहे एकदम स्विंग हायला. म्हणजेच काय की हा जर स्विंग हाय म्हणजेच काय 25,667चा जो स्विंग हाय आहे तो जर ब्रेक झाला तर मग मार्केट अजून रॅली करेल टुवर्ड्स द 26,000 आणि जर झाला नाही तर मग मात्र तिथे मार्केट स्टक होऊन राहील आणि स्टक होऊन राहण्याची पॉसिबिलिटी जास्त आहे. कारण ज्या पद्धतीने मार्केट रनअप झालेला आहे त्या पद्धतीने जर आपण PCR पाहिला तर तो 1.53 पर्यंत गेला आहे निफ्टीचा. म्हणजेच काय की सध्या मार्केट ओव्हरबॉट झोनमध्ये आहे आणि RSI जर पाहिला तर तोही 60च्या वरती आहे. परंतु RSI स्ट्रेंथ शो करतोय आणि PCR दाखवतोय की मार्केट ओव्हरबॉट झालं आहे. म्हणजेच काय की मार्केट खाली येण्याची पॉसिबिलिटी नाही, परंतु इथे मार्केट साधारण स्टक व्हायला पाहिजे एक 50 ते 100 पॉईंटच्या रेंजमध्ये. आणि जेव्हा PCR कूल डाऊन होईल तेव्हा मार्केट आयदर ट्रिगर पॉईंट शोधेल वरती जाण्यासाठी किंवा खाली येण्यासाठी. मग ते तेव्हाचं तेव्हा पाहता येईल. परंतु सध्या म्हणजेच गेले 2-3 दिवस जे काही रनअप झालेलं आहे मार्केटमध्ये तर एवढ्या इझिली मार्केट अजून वरती जाईल याची पॉसिबिलिटी थोडीशी कमी आहे. परंतु मार्केट मात्र बुलिश झोनमध्ये आहे एवढं मात्र नक्की. आणि जरी इंडेक्स मॅनेज झाला तरीसुद्धा बाकीचे जे काही स्टॉक्स आहेत म्हणजेच स्टॉक स्पेसिफिक ॲक्शन तर ती मात्र चालू राहील. आता काल आपल्याला इन्फोसिसचा मेजर रिझल्ट की ज्याचे सगळे वाट पाहत होते तर तो पाहायला मिळाला आहे. आता जर आपण US मार्केटमध्ये जे आपले IT ADRs काम करतात ते पाहिले तर इन्फोसिसचा ADR ऑलमोस्ट 2-2.5% आसपास डाऊन आहे आणि विप्रोचा ADRसुद्धा ऑलमोस्ट 3% आसपास डाऊन आहे. दोघांनीही काल रिझल्ट दिलेले आहेत. फार इम्प्रेसिव्ह रिझल्ट आलेले नाही आहेत, परंतु IT पॅककडनं फार चांगली अपेक्षा मुळातच नव्हती. आता इन्फोसिसचा रिझल्ट जरी इनलाईन आलेला असला तरी इन्फोसिस ADR पडण्यामागे बेसिकली रिझन हे आहे की त्यांच्याकडे जे काही आपण काय म्हणू शकतो की नेट प्रॉफिट जो इन्क्रीज झाला आहे तर त्याच्यामध्ये मेजर पोर्शन हा जो आपला रुपी डिप्रिशिएट झालेला आहे तर त्याचा आहे. ओके, म्हणजेच काय की रुपयाचे डिप्रिसिएशन झाल्यामुळे जास्त पैसे त्यांना डॉलरच्या तुलनेत मिळालेले आहेत की जे साहजिकच आहे की जी बिझनेसशी रिलेटेड नाही. जरी पैसे वाढलेले दिसत असले तरी ते ॲक्च्युअल बिझनेसशी रिलेटेड नाही आहे. आणि शिवाय विप्रोचं जर पाहिलं तर त्यांना मार्जिन जे आहेत तर ते मेंटेन करता आलेले नाही आहेत. म्हणजेच काय की विप्रोचा रिझल्ट तसा ॲज पर एस्टिमेशन बीट करू शकला नाही, पण इनलाईन विथ द एक्सपेक्टेशन इन्फोसिसचा रिझल्ट आहे. परंतु आता आज आपल्याकडे पाहावं लागेल म्हणजे जर आपण पूर्ण आर्बिट्राज पाहिला तर आपल्याकडे सुद्धा IT स्टॉक्स आज डाऊन झाले पाहिजेत आणि जे आपले बँकिंग ADRs आहेत तर तेही USमध्ये डाऊन आहेत. तर इकडे सुद्धा ते डाऊनच असायला हवेत. मग आता ते पाहावं लागेल की नक्की आपल्याकडे तसं होतं आहे की नाही. कारण आपल्याकडे मार्केट आहे बुलिश झोनमध्ये आणि USमध्ये सध्या गेले साईडवेज झोनमध्ये. त्यामुळे आता ते पाहावं लागेल की तो आर्बिट्राज भरून निघतो की नाही. आता काल जे आपण मार्केटमध्ये रनअप पाहिला तर तो बेसिकली HDFC बँक आणि रिलायन्स या दोन मेजर हेवीवेट इंडेक्स स्टॉक्समुळे आपल्याला पाहायला मिळाला. यामध्ये जर आपण पाहिलं तर FISचं बाईंग आपल्याला त्याच्यामध्ये पाहायला मिळालं. FISनं काल साधारण 1,000 कोटींच्या आसपास बाईंग केलं आहे. त्याच्या अगेन्स्ट डोमेस्टिक इन्स्टिट्यूशन्सनं सुद्धा साधारण 4,000 कोटींचं मॅसिव्ह बाईंग केलेलं आहे.
आता जर आपण पाहिल्या तर इंडेक्स पोझिशन्स ज्या आहेत तर त्या थोड्याशा शॉर्ट पोझिशन्स मार्केटमध्ये FIच्या कमी झाल्यात. म्हणजेच काय, आपण जे काही म्हणजे गेल्या काही दिवसापासून आपण पाहतोय साधारण 25,000 पासून मार्केट वर निघाल्यापासून, तर त्याला आपण साधारण शॉर्ट कवरिंग म्हणू शकतो. आता पूर्ण आठवडाभर जर आपण पाहिलं तर मार्केट चांगल्यापैकी ग्रीनमध्ये राहिलेलं आहे आणि आज आहे शेवटचा दिवस. म्हणजेच काय की मार्केट आजही रॅली करणार का, तर त्याची पॉसिबिलिटी थोडीशी कमी वाटते. एकतर PCR ओव्हरबॉट झोनमध्ये, आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे की पूर्ण आठवड्यावर मार्केट चालल्यामुळे जे काही ट्रेडर्स इन्व्हेस्टर्स असतील तर त्यांना चांगल्यापैकी प्रॉफिट्स आता दिसत असतील. मग साहजिकच आहे, येणाऱ्या शनिवार रविवारमध्ये ट्रम्प काहीही स्टेटमेंट करू शकतात किंवा काही जर जिओपॉलिटिकल एक्सप्लेनेशन झालं तर त्याचाही इम्पॅक्ट मार्केटवरती होऊ शकतो सोमवारी. त्यामुळे साहजिकच आहे की कोणी प्रॉफिट घरी घेऊन जाण्याचाच प्रयत्न करण्याची पॉसिबिलिटी खूप जास्त आहे. त्यामुळे पाहूयात की आता नक्की कशा पद्धतीने सगळ्या गोष्टी ड्राईव्ह होत आहेत ते. होप सो सगळं काही व्यवस्थित व्हावं. तर मग अशा पद्धतीनं आता येणाऱ्या दिवाळीमध्ये साधारण सोमवारी म्हणजे मंगळवारी सुट्टी असल्यामुळे सोमवारीच निफ्टीची एक्सपायरी आहे. त्यामुळे फक्त आजचा दिवस आणि सोमवारचा दिवस, 2च दिवस निफ्टीच्या एक्सपायरीला मिळत आहेत. त्यामुळे आता पाहावं लागेल की कशा पद्धतीने मार्केट ड्राईव्ह करता येते. होप सो सगळं काही व्यवस्थित व्हावं. परंतु सध्या मार्केट असं इमिजिएट म्हणजे दिसेल तो स्टॉक खरेदी करण्याचं नाही आहे, कारण स्टॉक ऑलरेडी रनअप झालेले आहेत आणि जे काही आपण म्हणतो की जे काही रिझल्ट आले तर ते एवढेही इम्प्रेसिव्ह नाही आहेत जसे स्टॉक्स पळत आहेत. जसं आपण काल पाहिलं की ॲक्सिस बँकेचा रिझल्ट अत्यंत खराब आहे, परंतु तरीही तिथे 4% गॅपअपच ओपन झाला होता स्टॉक, की जे बरोबर नाही. परंतु IT स्टॉक्समध्ये आपण शॉर्ट कवरिंग पाहू शकतो, कारण IT स्टॉक्सकडनं बिलकुल चांगली अपेक्षा नव्हती आणि ते सगळ्यात मागं राहिलेले स्टॉक आहेत, सगळ्यात खाली आलेले स्टॉक आहेत. म्हणजेच काय, व्हॅल्युएशनच्या हिशोबाने पाहिलं तर ते थोडंसं बरं वाटतं. म्हणजे ॲटलिस्ट जरी त्यांचे रिझल्ट खराब आले तरी तुम्हाला चांगल्या व्हॅल्युएशनवरती स्टॉक्स मिळत आहेत, जेणेकरून फ्युचरमध्ये जेव्हा त्यांचा बिझनेस पुन्हा व्यवस्थित होईल तर त्यानंतर तुम्हाला स्टॉक्समध्ये चांगल्यापैकी रनअप हा पाहायला मिळू शकतो. मग इन्फोसिस असेल, त्यानंतर TCS आहे, विप्रो आहे, या कंपन्या काही वाईट नाही आहेत, लक्षात ठेवा. आणि सगळे AI मध्ये एक्सपान्शन करण्याचा प्रयत्नही करत आहेत. म्हणजेच काय, फ्युचरमध्ये काही ना काही चांगल्या गोष्टी घडू शकतात. आता त्यासाठी तुम्ही पर्सनली अभ्यास करून या स्टॉक्सवरती तुम्ही लक्ष ठेवायला हरकत नाही. आता बाकीचे जर पाहिले तर ऑटो स्टॉक्स ऑलरेडी पळालेले आहेत. त्यानंतर जे काही NBFCs आणि बँकिंग स्टॉक आहेत तर ते ऑलरेडी पळालेले आहेत. त्यामुळे त्यांच्या रिझल्टला ते कसं रिॲक्ट करतात आणि त्यानंतर काय होतं आहे ते पाहणं जास्त गरजेचं आहे. त्यामुळे तुम्ही लक्ष ठेवा आता की ज्या ज्या कंपन्यांचे रिझल्ट चांगले येत आहेत, येणाऱ्या नियर फ्युचरमध्ये जेव्हाही ते स्टॉक्स पुन्हा खाली येतील तिथे तुम्हाला बाईंग अपॉर्च्युनिटी मिळेल, हे लक्षात ठेवा. त्यामुळे उड्या मारून घेण्याचं मार्केट नाही आहे, कारण साहजिकच आहे की इंडेक्स रेजिस्टन्स लेवलला आहे आणि ऑल टाईम हाय एवढ्या इझिली ब्रेक होणार नाही, हे लक्षात असू द्या. कारण खूप सारे लोक अडकलेले आहेत. ऑलमोस्ट 1.5 वर्ष झाले ऑल टाईम हाय लावलेला. त्यामुळे एवढं इझी नाही आहे कुठलीही गोष्ट एवढ्या सहजासहजी हातात सापडत नाही. हो सो सगळं काही व्यवस्थित व्हावं. तर मग भेटूयात आपण पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुम्हाला आजचा हा व्हिडिओ, ही माहिती कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.